PYQ क्वेश्चन आहेत इकॉनॉमिक्सचे IMP ऑल एक्झामसाठीचे। प्रश्न पहिला, मिश्र अर्थव्यवस्था ही संकल्पना किंवा ही कल्पना प्रथम तर कोणी मांडली होती? तर मुंबई योजनेत ही कल्पना सर्वात आधी मांडली होती। प्रश्न दुसरा, जनता पक्षाच्या 6व्या योजनेचा कालखंड कोणता? तर 1978 ते 1983। प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणती भारतीय बँक राष्ट्रीयकृत बँक नाही? ऑप्शन आहेत कॉर्पोरेशन बँक, देना बँक, फेडरल बँक आणि विजया बँक। भारतीय बँक राष्ट्रीयकृत नाही असे विचारलं आहे, तर नाहीची बँक आहे फेडरल बँक। प्रश्न चौथा, भारताच्या 10व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय आहे? तर 2002 ते 2007। प्रश्न पाचवा, कोणत्या पंचवार्षिक योजनेत सामान्य किमती पातळीत घट झाली? तर पहिली। प्रश्न आहे 6वा, भारताने प्रथम शून्याधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने चालू केला? तर महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक आहे 7वा, कोणत्या वस्तूच्या आयातीमुळे देशाचा आर्थिक विकास दर सर्वात जास्त प्रमाणात वाढू शकतो? तर भांडवली वस्तू। प्रश्न क्रमांक नंतर आहे 8, 8व्या योजनेवरील एकूण खर्च रुपये किती होता? तर 8,71 कोटी एवढा होता। प्रश्न आहे नंतर 9वा, अप्रत्यक्ष कर चौकशी समिती जुलै 1976 मध्ये रिकामी जागा यांच्या अध्यक्षाखाली नेमण्यात आली होती? तर श्री LK झा यांच्या अध्यक्षाखाली नेमण्यात आली होती कर चौकशी समिती। हे होते PYQ क्वेश्चन इकॉनॉमिक्सचे जे एक्झामला आलेले आहेत। हे क्वेश्चन एक्झाममध्ये रिपीट होण्याची जास्त शक्यता असते, म्हणून व्हिडिओ आवडल्यास आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।